नमस्कार. गौरी उत्सव 2025 प्रत्येक वर्षीप्रमाणे यावर्षीही आपल्या घरी गौरीचं आगमन होणार आहे. तर गौरीच्या आगमनाची तयारी चालू आहे. यावर्षी आपण गौरीचे नवीन मुखवटे घेतले आहेत, कारण आपले आता पितळाचे मुखवटे होते, आता आपण नवीन मुखवटे घेतलेत आणि या पद्धतीने गौरीचं आपलं स्वागताची तयारी चालू आहे. तर गौरीचं आगमन ज्या दिवशी होतं त्या दिवशी आपले जुने गौरी आणि नवीन मुखवटे पण आपण ठेवलेत. मस्तपैकी रांगोळी वगैरे काढली. गौरीची पूजा करताना आमच्या मातोश्री, त्यानंतर मी स्वतः गौरीचे पूजन केले. त्यानंतर आमचे लहान बंधू लखनराजे सावंत यांनीही गौरीचं पूजन केलं आणि त्यानंतर मग गावातील आसपास ज्या महिला वगैरे असतात त्या महिलांना सगळ्यांना एकत्र केलं. फटाक्यांनी मस्तपैकी गौरीचं आपण आगमन केलं. तर त्यामध्ये गौरी आणण्याची पद्धत अशी की आपण त्यांना मस्त पावलांची रांगोळी केली होती. फुलं वगैरे टाकताना समृद्धी, सिद्धी, स्वराज या सगळे फुलांनी आपलं गौरीचं घरामध्ये आपण स्वागत केलेलं आहे. जिथे आपण गौरीचं स्टेज बनवत होतो त्या ठिकाणी आपण गौरींना तिकडे ठेवलं आहे. गौरीचं आगमन झालं आणि पूर्णपणे आपण स्टेज डेकोरेशन वगैरे कंप्लीट झालेलं आहे. या पद्धतीने आपण डेकोरेशन केलेलं आहे. गौरीच्या एकदम चरणापासून म्हणजे पायापासून आपण सुरुवात केली. या पद्धतीने गंगावन वगैरे नवीन आणलं होतं यावेळेस आपण. गौरीचे पिलवंड पण तुम्ही बघू शकता, कारण यावेळेस आपण गौरीचे मुखवटे नवीन आणलेत. हे असे बोलके मुखवटे यावेळेस आपण आवर्जून आणलेत. इथे बघू शकता हे पोपट आपण कशा प्रकारे अडकवले तिकडं. त्यानंतर हे नवीन पिलवंड आहेत आणि ते जुने पिलवंड आहेत. ही पहिली पायरी आहे. ही दुसऱ्या पायरीवर पूर्ण फराळाच्या वस्तू आपण ठेवल्यात. त्यानंतर तिसऱ्या पायरीवर पण अजून फराळाच्या वस्तू आहेत, त्यामध्ये जे घरी बनवलेले काही आपण स्वीटमधनं वगैरे आणलेले आहेत. ते झाड बघू शकता आपण, बांबूचं झाड घेतलं होतं आणि हे पाऊल खूप चांगले आहे जे आपण घेतले होते मागून, स्पेशल ऑर्डर केली होती त्यासाठी. या प्रकारे आपण इथं पाण्याचं पण थोडं प्रयत्न केला होता तिकडे करण्याचा. हे आपल्या जुन्या गौऱ्या आहे, ज्या जुन्या आपल्या पितळ्याच्या गौऱ्या आहेत त्या आहेत. या पद्धतीने आपण डेकोरेशन केलं होतं. इथं बघू शकता तुम्ही, मध्ये ते वाजंत्रे वगैरे आहेत. त्यानंतर मध्ये गणपती ठेवला आपण बैलगाडीवर. गौरीची पूजा करताना मी स्वतः आहे तिकडे. त्यानंतर आपण गौरीची आरती केली सकाळ दुपार संध्याकाळ 3 टाईम. हे स्वराज राजे. त्यानंतर समूह आणि सिद्धींनी पण गौरीची आरती केली. आमच्या मातोश्रींनी आईचा मान घेतला, आमच्या पत्नीने घेतला, सुप्रियाने घेतला. सगळ्यांनी आरती केली आपण. त्यानंतर आमच्या पाहुण्यांनी पण केले, चव्हाण पाहुणे. त्यानंतर वडिलांनी आरती घेतली, लखनराजेंनी पण आरती घेतली आणि शेवटी मी आरती घेतली तिकडे. गौरीला निरोप द्यायचा वेळ आलेला आहे. गावातील सगळ्या महिला आल्यात. दोरा घ्यायचा कार्यक्रम चालू आहे. गावातील भरपूर लोक गौरीला पूजन करण्यासाठी, गौरीच्या दर्शनासाठी आपल्या इथे आले होते. दोरे घेताना सगळे आपले शेजारी वगैरे गावातली सगळी मंडळी. शेवटी आपण एवढं गौरीसाठी करतो नाही का, आणि परत निरोप देताना खरंच खूप वाईट वाटतं. हे ओटी भरण्याचा कार्यक्रम चालू आहे आणि वर्षभर आपण आतुरतेने ते गौरीची वाट बघतो. पाहुण्यासाठी येतात, 2 दिवस राहतात. हे सगळं महिला मंडळ आलं होतं. त्याच्यामध्ये पूर्ण वर्षभर आपण आतुरतेनं वाट पाहतो आणि 2 दिवस येतात गौराया आणि लगेच जातात. तर वाईट वाटतं सगळ्यांनाच. त्यानंतर तुम्ही बघू शकता की हे सगळे मंडळी बाहेर थांबले, त्यांना प्रसाद वगैरे देण्यात आला. आणि हे आपल्या जिल्हा परिषदच्या शाळेमधील काही स्टुडंट आले होते आपल्या गौरी बघण्यासाठी. त्यांना खूप आनंद झाला, त्यांनाही आपण प्रसाद वगैरे दिला. आम्ही पण लहानपणी खूप गौरी बघायला वगैरे जायचो. आता संकल्पना थोडी कमी झाली, नाही तर पहिलं खूप प्रमाणात ह्या गोष्टी वाढायच्या. गौरीला निरोप देताना गौरीचं ओटी वगैरे भरण्याचा कार्यक्रम, गौरीला हळदी कुंकू केलं. लोकांनी आसपास गेलं पाहिजे. मी घरच्यांना सांगितले, हो पुढच्या वर्षीपासून आपण प्रत्येकाच्या गौरीचं दर्शनासाठी तुम्ही जावा, कारण तुम्ही गेले तर लोक येतील त्याप्रमाणे. कारण पहिले शेजारच्या आसपासच्या गावातनं आपल्या घरच्या गौरी बघण्यासाठी यायचे लोक, खास करून मलकापूर, कुकडगाव आसपासच्या गावातनं सगळे लोक यायचे. हे जुन्या गौऱ्या आपल्या त्यांचं ओवळण्याचं, त्यांचं नजर काढायचं काम चालू आहे. हळदी कुंकूचं झालं, ओटी भरण्याचा त्यांचा कार्यक्रम झाला. त्यांना आता निरोप द्यायचा, त्यांच्या भेटीगाठीचा कार्यक्रम चालू झाला. लवकर या पुढच्या वर्षी. आणि शेवटी त्यांना भेटी देऊन
आपण मग परत त्यांना निरोप समारंभ करत आहोत. आपल्या दारामधून ते जात असतानाचा एक क्षण घेतला आपण टिपून. हे आमच्या समूहसिद्धी खऱ्या लक्ष्मी आपल्या, ज्या नेहमी आपल्यासोबत असतात. आणि आमचा गणपती पण आहे, दुसरी अजून एक लक्ष्मी आहे, स्वराज्य आहे, आपला काव्य आहे. आणि खरं प्रसंग म्हणजे एवढं सगळं करून तिने केलं आणि तिला रडू आवरलं नाही. शेवटी आमची समूह खूप रडत होती. तुम्ही बघू शकता की म्हणजे ती अक्षरशः अर्धा तास रडत बसली. सर्वांचं धन्यवाद. पुढच्या वर्षी नक्की हळदी कुंकवाला. धन्यवाद.